शिरपुरात 3 मुलांचा जन्म, नॉर्मल डिलिव्हरी यशस्वी. शिरपूर येथील मातोश्री मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये पणाखेड येथील सौ निर्मला मोरे यांनी एकाच वेळी 3 मुलींना जन्म दिला. विशेष म्हणजे तिळी प्रसूती असतानाही डॉक्टरांनी सिझेरियन ऐवजी नैसर्गिक प्रसूती यशस्वीरित्या केली. गर्भातील तिसरे बाळ 8 दिवसाचे असल्याने ही प्रसूती अत्यंत जोखमीची होती. डॉक्टर रणजित पवार व डॉक्टर विनेश पावरा यांनी कौशल्याने नैसर्गिक प्रसूतीचा निर्णय घेतला. भूलतज्ञ डॉक्टर संदेश आगले, बालरोगतज्ञ डॉक्टर रॉकसिंग पावरा यांच्यासह संपूर्ण पॅरामेडिकल टीमने सहकार्य केले. तिन्ही बाळांचे वजन अनुक्रमे 1.5, 2.2 आणि 1.6 किलो असून त्यांना विशेष काळजीसाठी यशस्वी चिल्ड्रन हॉस्पिटलच्या NICU मध्ये दाखल केले आहे. माता व तिन्ही बालके सुरक्षित आहेत. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिरपूर प्रतिनिधी तुषार शेटे यांचा रिपोर्ट. नमस्ते, मी डॉक्टर रणजित पावरा. आज दिनांक 25 जून 2024 रोजी आमच्या हॉस्पिटलला, मातोश्री मॅटर्निटी हॉस्पिटलला एका मातेने 3 मुलांना एक साथ जन्म दिला. ही डिलिव्हरी खूप जोखमीची होती, कारण याच्यामध्ये असं होतं की पहिले दोघं बाळ हे सरळ होते आणि तिसरं बाळ हे आडवं असलं ते आम्हाला सोनोग्राफीमध्ये दाखवण्यात आलेलं होतं आणि ते आडवंच होतं. पण मी स्वतः आणि आमचे असिस्टंट कोटी असिस्टंट डॉक्टर रवींद्र पावरा आणि आमच्या स्टाफ नर्स सविता पावरा व बाकी आमची 2-3 सिस्टर या सर्वांच्या टीम मिळून ही डिलिव्हरी खूप चांगल्या पद्धतीने नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. या डिलिव्हरीमध्ये नातेवाईकांचा आग्रह होता की आमच्या पेशंटला कालपासून दुखत आहे व 3 बाळ असल्यामुळे आम्हाला रिस्क घ्यायची नाही, असा त्यांना ते आम्हाला सांगत होते की या पेशंटचा सिझर करून टाका. परंतु आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा की काही घाबरू नका, याच्यामध्ये आपण नॉर्मल पूर्ण प्रयत्न करू आणि काही वाटलं तर आपण कधी बी सिझरला घेऊ शकतो. याच्यासाठी आम्ही आमचे सिनियर एनेस्थेटिक डॉक्टर आगळे सरांना सुद्धा आमच्या हॉस्पिटलला बोलवण्यात आलं होतं. पण आम्ही आमच्या मेहनतीने व आमच्या टीमच्या सहकार्याने ही डिलिव्हरी पूर्णपणे नॉर्मल करण्यात आलेली आहे. याच्यामुळे नातेवाईकांचा पण खूप खूप आभार की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. असेच आपल्या लोकांचे व आपल्या समाजातील व सर्व समाजातील शिरपूर लोकांचे खूप खूप धन्यवाद. कारण की यापुढे सुद्धा मातोश्री हॉस्पिटलमध्ये खूप डिलिव्हरीज ज्या आहेत एकलामशिया म्हणजे झटक्याचे पेशंट सुद्धा आमच्याकडे नॉर्मल होतात. आणि आजच मी असेच पेशंट एक सुट्टी केली, ती पण 2-3 वेळा झटके आले तिला आपण नॉर्मल केली. 18 तारखेला पण असेच एक पेशंट होती इथली उमरद्याची, तिला पण 5-6 झटके होते, तिला आपण नॉर्मल केली. पण आपल्या लोकांना मला हात जोडून एकच विनंती आहे की ही पेशंट जशी आमच्याकडे जरी ही पेशंट शिकलेली नाही तरी सुद्धा ही पेशंट गरोदरपणाच्या 4थ्या महिन्यापासून आमच्याकडे रेग्युलर फॉलोअपला येते. जेव्हा तिला सांगितलं आम्ही आमच्याकडे चेकअपला येतो तेव्हा ती पेशंट येत गेली. त्यांनी आमच्यावर खूप खूप विश्वास दाखवला आणि त्याच्यामुळेच तिला जसं तिला गरोदर डिलिव्हरीच्या काळात सुरू झाला तेव्हापासून ती कालपासून आमच्याकडे भरती होती. त्याच्यामुळे तिला आम्ही तिला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन तिला नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि पूर्णपणे डिलिव्हरी नॉर्मल आहे. पेशंट खूप सुखरूप आहे. बाळाचं वजन पण, पहिल्या बाळाचं वजन 1 किलो 500 ग्राम, दुसऱ्या बाळाचं वजन 2 किलो 200 ग्राम, तिसऱ्या बाळाचं वजन 1 किलो 600 ग्राम. तिघं हे मुलं पुरुष लिंगचे आहेत आणि पुन्हा तिघं मुलं खूप ॲक्टिव्हली आहेत. आणि फक्त ऑब्झर्वेशन आणि पुढे बाळांना काही होऊ नये म्हणून आम्ही डॉक्टर रॉकसिंग पावरा यशस्वी हॉस्पिटल येतात. तिघं बाळांना आम्ही शिफ्ट केलं व आईचं रक्त वगैरेवर तब्येत खूप चांगली आहे. थँक्यू टू सर्व मातोश्री टीमला आणि थँक्यू सर्व समाजाला व सर्व शिरपूरवासियांना. थँक्यू.